नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण आज BA TY या वर्गाकरिता पर्यावरण, भूगोल या पेपरची माहिती बघणार आहोत. मित्रांनो, याआधी आपण या पर्यावरण भूगोलासंबंधित विविध स्वरूपाची माहिती बघितलेली आहे. आपण काल जे लेक्चर झालं या लेक्चरमध्ये आपल्या जो एक अभ्यासासाठी घेतलेला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अजैविक घटक या विषयाला आपण सुरुवात केली होती. आणि या अजैविक घटकामधील आपल्याला 3 पॉईंट अभ्यास करायचे होते. त्यामधला मृदावरण, दुसरं जलावरण आणि तिसरं म्हणजे वातावरण. तर मित्रांनो, या 3 पॉईंटचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे. त्यामधले मृदावरण आणि जलावरण या संबंधित 21व्या शतकामध्ये जे सभोवतालचं आपल्या पर्यावरण आहे, या पृथ्वी सभोवताली जे काही पर्यावरण आहे, या पर्यावरणामध्ये या पर्यावरणाच्या स्थितीमध्ये काय बदल झालेले आहे, कशा प्रकारे बदल झाले, कोणते कारण बदल घडवून आणणारे कारणं कोणती, बदल आजची लेवल काय, त्यामध्ये कोणकोणत्या समस्या निर्माण झालेल्या आहे, या सगळ्यांचा अभ्यास या आपण आधीच्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. काल आपण बघितलं की वातावरणात जे आहे, आपल्या सभोवताली जे वायूचा एक आवरण आहे, ज्यामध्ये विविध स्वरूपाचे वायू असेल, धूलिकण असेल, बाष्प असेल, म्हणजे भूपृष्ठापासून वरच्या बाजूने जे पृथ्वीच्या सभोवताली हवेचा जो आणि हवेमधील असलेल्या वायूचा जो स्तर आहे, त्या सभोवताल जे आवरण आहे पृथ्वीच्या, त्या आवरणाचा मधला अभ्यास करायचा आहे. यामध्ये आपण बघितलं की प्राचीन काळापासून तर आजपर्यंत कशा प्रकारे त्या वातावरणामध्ये बदल झालेला आहे, आजची त्या वातावरणामध्ये कोणत्या स्थितीमध्ये बदल झालेला आहे, त्यामध्ये कशा प्रकारे बदल घडवून आणणारे घटक कोणते, या पॉईंटचा आपण अभ्यास सुरुवात केली होती. यामध्ये बघितलं होतं की आपण हे जे वातावरण आहे, या वातावरणामध्ये आपली एकमेव अर्थ आहे, ह्या अर्थला या प्रकारचं पोषक स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे, ज्यामुळे आपल्या पृथ्वीभोवती सगळ्या सजीव सृष्टी या ठिकाणी दिसतात. काही भूपृष्ठाच्या आतमध्ये राहतात, काही भूपृष्ठावर राहतात आणि काही हवेमध्ये, वातावरणामध्ये सुद्धा त्याचा त्या ठिकाणी राहताना आपल्याला दिसून येते, त्या ठिकाणी त्याचं म्हणजे त्या ठिकाणी ते वावरताना दिसून येते. अशा प्रकारच्या सगळ्या घटकांचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि या वातावरणामध्ये आज 21व्या शतकामध्ये अनेक स्वरूपाचे बदल झालेले आहेत. त्याचे कारण आपण बघितले की अनेक स्वरूपाचे या वातावरणामध्ये धूलिकण असेल, विविध स्वरूपाचे गॅस वायू असेल, विविध स्वरूपाचे रासायनिक स्वरूपाचे घटक सोडले जात असेल, आणि यामुळे त्या वातावरणामध्ये कशा प्रकारे बदल झालेला आहे, याचा आपण त्या ठिकाणी कोणते कारणामुळे या वातावरणामध्ये बदल झालेला आहे याचा आपण अभ्यास केला. त्यामध्ये आपण बघितलं की उद्योगधंदे असेल, स्वयंचलित वाहनं असेल, वाहनामधून निघणारा धूर असेल, उद्योगधंद्यामधून निघणारा धूर असेल, नागरीकरण असेल, शहरीकरणामुळे कशा प्रकारे वातावरणामध्ये धूलिकण, वेगवेगळे वायू, वेगवेगळे गॅस स्वरूपाचे सोडले जातात, याचा आपण अभ्यास केला. त्याचप्रमाणे अणुस्फोटसुद्धा आपण बघितला की याच्यामुळे कशा प्रकारे UV अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहे, हे रेज कशा प्रकारे वातावरणामध्ये अनंत काळापर्यंत सोडले जातात, पसरले जातात, आणि ज्या ठिकाणी अणुस्फोट केला जातो तो प्रदेश कशा प्रकारे अनेक कालावधीसाठी तो त्या ठिकाणी नापीक किंवा बंजर स्वरूपाचा होतो, आणि त्या ठिकाणी धूलिकण ह्या ठिकाणी कितीतरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हवेमध्ये सोडले जाते, आणि त्यामुळं सूर्यकिरणसुद्धा जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. मित्रांनो, आपण बघितलं की
आज जे वेगवेगळ्या स्वरूपाच्या शास्त्रज्ञ आहे, या शास्त्रज्ञांनी मंगळ ग्रहावरती आपल्या पृथ्वीप्रमाणे वातावरण असावं आणि त्या ठिकाणी टेम्परेचर कमी असलं पाहिजे. तिथं आपल्या अर्थपेक्षा टेम्परेचर जास्त आहे आणि ते टेम्परेचर कमी असण्यासाठी किंवा त्या ठिकाणी एक प्रकारे मानवाला राहण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी अणुस्फोट घडवून आणावा असं त्या ठिकाणी सुचवलेलं आहे. कारण जर अणुस्फोट घडवल्यानंतर त्या मंगळ ग्रहावरील जे अणुस्फोट केल्यानंतर त्यातले जे धुळीचे कण आहे, धुळीचे कण त्या ठिकाणी निघणार आणि ते हवेमध्ये पसरणार. हवेमध्ये पसरल्यामुळे सूर्यकिरण जे आहे त्या भूपृष्ठापर्यंत पोचणार नाही आणि आपोआपच त्या ठिकाणी एक प्रकारचं टेम्परेचर कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे बाष्प आहे, बाष्प ढगामध्ये रूपांतर होऊन या ठिकाणी जलबाष्पाची निर्मिती होऊ शकते. अशा प्रकारचा शोध त्या ठिकाणी लावला. म्हणजे अणुस्फोटामुळे कशा प्रकारे धूलिकण या ठिकाणी राहू शकतात अनंत काळापर्यंत वातावरणामध्ये, हा एक मोठा परिणाम वातावरणामध्ये बदल घडवून आणणारा दिसते. युद्धजन्य परिस्थिती आज आपण बघतो की इस्रायलसारखा देश असेल, बऱ्याच देशामध्ये आज युद्ध चालू आहे आणि या युद्धामुळे बरेच घरावरती बॉम्ब टाकले जातात. ते बॉम्बमधून निघणारे किरणोत्सर्ग असेल, त्यामधून होणाऱ्या स्फोटामुळे होणारे धुळीचे कण असेल, या प्रकारचे अनेक घटक हे वातावरणामध्ये सोडले जातात आणि त्याच्यामुळे वायूचं प्रमाण, वेगवेगळ्या घातक स्वरूपाचे वायू, रासायनिक घटक आणि धुलीकण हे वातावरणामध्ये पसरत आहे आणि त्याच्यामुळं सुद्धा वातावरणामध्ये बदल घडताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचे अनेक पॉईंट आपण या ठिकाणी कालच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहे. यामधले आपल्याला काही 1-2 पॉईंट आपल्याला या ठिकाणी आज अभ्यासाचे आहे. यामध्ये आपण बघितलं धूम्रपान असेल, या धूम्रपानाचा सुद्धा कशा प्रकारे या ठिकाणी वातावरणामध्ये जे रासायनिक घटक आहे किंवा वेगवेगळे घटक आहे पसरवण्यासाठी कशा प्रकारे परिणाम करतात, हे घटक आपण या ठिकाणी कालच्या लेक्चरमध्ये अभ्यासले. तर मित्रांनो, या सगळ्या घटकांमुळे कोणकोणत्या वातावरणातील झालेल्या बदलामुळे, वातावरणामध्ये ज्या काही पोल्युशन होतं, या पोल्युशनमुळे कोणकोणते घटक प्रभावी होत आहेत, कोणकोणत्या घटकावर जास्त प्रभाव पडत आहे, तर त्या संबंधित आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर आजचा जो आपला जो पॉईंट आहे तो आहे म्हणजे वातावरणात प्रदूषणाचे परिणाम. म्हणजे या वातावरणात जे प्रदूषण होते याचे परिणाम काय होत आहेत, तर या परिणामांचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, आधीच या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मानव हा एकमेव असा घटक आहे की असा प्राणी आहे की जो स्वतःच्या विकासासाठी, मानवाच्या प्रगतीसाठी दिवसांदिवस सभोवताली जे काही संसाधन आहे वातावरणात हे भूपृष्ठावरील, पृथ्वीवरील हे अतिरिक्त वापर करतो आहे आणि या अतिरिक्त वापर केल्यामुळे त्या वातावरणामध्ये सुद्धा अनेक स्वरूपाचे बदल या ठिकाणी होतात. उद्योगधंदे ही मानवाद्वारे निर्माण केले जाते. अणुस्फोटसुद्धा कोणताही प्राणी, पक्षी हा अणुस्फोट घडवून आणू शकत नाही, परंतु मानवावरती अणुस्फोट घडून या ठिकाणी अनेक स्वरूपाची जीवितहानी व वातावरणामध्ये प्रदूषण घडून आणू. युद्धजन्य परिस्थिती कोणत्याही प्राण्यामध्ये, पक्ष्यामध्ये बॉम्बस्फोटची युद्धजन्य परिस्थिती होताना दिसून येते. मानवावरती हा युद्धजन्य परिस्थिती लादतो आणि त्या ठिकाणी अनेक व्यक्ती ही मरतात आणि त्याच्यापासून स्फोटक पदार्थ जे वापर केले जातात त्याचासुद्धा म्हणजे मानवामुळे कशा प्रकारे वातावरणामध्ये बदल होत आहे याचा बदल झालेला आहे. या बदलाचा आपण अभ्यास कोणत्या घटकांमुळे याचा अभ्यास आपण केलेला आहे. आता याचे काय परिणाम आपल्याला भोगावे लागेल, आपल्यालाच नाही तर आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा अनंत काळापर्यंत याचे परिणाम भोगावे लागतात आणि आजची पिढी ही त्या ठिकाणी केलेल्या चुका ह्या त्यानंतर येणाऱ्या कितीतरी पिढ्यांपर्यंत त्यांना त्या चुकांचा त्या परिणाम हा भोगावा लागतो. आणि आज जे वातावरणामध्ये पोल्युशन आपण बघतो, आज आपण दिल्लीसारखा भाग असेल या ठिकाणी विषारी स्वरूपाची वायू या ठिकाणी हवेमध्ये आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मास्क बांधून लोकांना या ठिकाणी प्रवाह वावरावं लागतं. त्याचप्रमाणे अनेक स्वरूपाच्या डिसीज, बिमाऱ्या ह्या या ठिकाणी होताना दिसून येतात. अशा प्रकारचे अनेक परिणाम झालेले आहेत. तर एक परिणाम आपण कोणत्या प्रकारे झाले ह्या एक परिणामाचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला जो परिणाम या ठिकाणी दिला आहे तो म्हणजे हवेची दृश्य नियमता कमी, व्हिजिबिलिटी या दृश्यता जी आहे ही कमी होणे. हवेतील
दृश्यनीयता. पहिला परिणाम आहे दृश्यनीयता, व्हिजिबिलिटी. व्हिजिबिलिटी आता आपण या ठिकाणी पहिलेच बघितलं की पहिला जो परिणाम आहे हा दृश्यनीयता म्हणजे व्हिजिबिलिटी. म्हणजे आपण मानवाचे जे पाहण्याची क्षमता ही काही अंतरापर्यंतच असते आणि त्या अंतरापर्यंत तो बघू शकते. परंतु जेव्हा वातावरण हे पूर्ण शुद्ध स्वरूपाचं असेल तर शुद्ध स्वरूपाचं वातावरण असल्यास आपल्याला बऱ्याच अंतरापर्यंत आपलं नजरेद्वारे आपण बघू शकतो. परंतु आज जे आपण बघतो, आज वेगवेगळ्या गाडीमधून धूर निघत असेल, बांधकामामधून धुळीचे कण निघत असेल, वाहतुकीच्यामुळे धुळीचे बऱ्याच वातावरणामध्ये धुळीचे कण निर्माण होत असेल, सकाळी जर आपण बघितलं की बऱ्याच स्वरूपाचे धुके या ठिकाणी निर्माण होतात आणि या बरोबरच या धुळीचे कणसुद्धा मिक्स असतात आणि त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या वेळेस गाडी चालवत असतो किंवा प्रवास करतो तर आपल्याला खूप जवळचं सुद्धा दिसत नाही, कारण का त्यामध्ये हवेमध्ये जे आहे हे धुळीचे कण हे मोठ्या प्रमाणात पसरले असतात आणि त्याच्यामुळं मोठ्या स्वरूपात ॲक्सिडेंटचे प्रमाण ह्या ठिकाणी होताना दिसत होते. मित्रांनो, आपण बघितलं की जेव्हा कोरोना काळ होता आणि कोरोना काळामध्ये जेव्हा लोक जे हे बऱ्याच अंशी घरामध्ये बंदिस्त म्हटलं तरी चालते, या ठिकाणी घरामध्ये वास्तव्य होतं. बऱ्याच कंपन्या, कारखाने, गाड्या ह्या सगळ्या बंद होत्या. त्यावेळी पूर्ण प्रक्रिया जी आहे मानवाची त्या पृथ्वीवर ही थांबलेली होती. अशा कालावधीमध्ये जेव्हा वातावरण बघितलं तर वातावरणाची दृश्यता ही एवढी स्पष्ट झाली होती की बऱ्याच वेळा म्हणतात की दिल्ली या ठिकाणावरून म्हणजे हा ताजमहालसारखा या ठिकाणचा भाग हा आपल्याला दिसत होता. त्याचप्रमाणे आज आपण या ठिकाणी औरंगाबादचा जो भाग बघितला तर या औरंगाबादमधून सुद्धा त्याची शुद्धता हवेतील एवढी वाढली होती की दूरपर्यंतचं जे डोंगररांगा असेल, वेगवेगळे जे भाग आपल्याला दृश्यते त्या ठिकाणी पोल्युशन झाल्यामुळे दिसत नव्हते ते त्यावेळेस आपल्याला क्लिअर स्वरूपाचे सकाळी दिसत होते. तर अशा प्रकारची व्हिजिबिलिटी ही वाढलेली होती. परंतु जसजसं कोरोना काळ निघून गेला आणि उद्योगधंदे, वाहतूक, धुळीचे कण, नागरीकरण यामुळे हवेमध्ये धुळीचे कणाचे प्रमाण हे वाढत गेले आणि या ठिकाणी दृश्यता ही कमी झालेली दिसत होती. आज या दृश्यतेमुळे अनेक ठिकाणी आपण बघतो की ॲक्सिडेंटचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात होतं. वाढत्या तर अशा प्रकारे दृश्यनीयता हा एक महत्त्वाचा परिणाम या ठिकाणी होतो. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी वातावरणाच्या परिणामाचा अभ्यास आपण या ठिकाणी करतो. हेच पॉईंट आपण कंटिन्यू करणार पुढच्या लेक्चरमध्ये. मला अपेक्षित आहे की हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी समजला असेल. आपण पुढच्या लेक्चरला या समजायचे अनेक पॉईंट, वेगळे पॉईंट या ठिकाणी याची कंटिन्यू करूया. तोपर्यंत धन्यवाद.